काढतोय धसरा. पदाची चाल होती पण घेते आता नीट लक्ष असू दे. असा कसा हा जन्मच आला तू विनवा माझ्या गाढवा. पटवून देणार आहे बघा नव्हता आई बाप त्याला मन स्वभाव त्याचा कडवा. सांगा कुठून आला हाडवा. सांगा कुठून आला हा आडवा. सांगा कुठून आला हा आडवा. ह्याच्या अंडाला धरून बडवा. सांगा कुठून आला हा आडवा. ह्याच्या अंडाला ह्याच्या अंडाला ह्या चांडाळा. बुवा शब्द अगदी क्लिअर आहे. ह्या चांडाळा. बघा काय म्हणायचंय. सांगा कुठून आला हाडवा. ह्या चांडाळा धरून बडवा. तर बघा काय म्हणायचंय. त्या केरळ गाधी जेव्हा तप करत होते तेव्हा ते जेव्हा स्नान करण्यासाठी गेलेले असतात तेव्हा त्यांच्या हाती चांडाळ हा जो राक्षस आहे तो त्याच्या हाती लागतो. आणि तोच जो राक्षस आहे तो आधी केरळ राज्यामध्ये होता तेव्हा तिथे 25 वर्ष तो त्याने संसार केलेला होता. तिथे चोऱ्या माऱ्या वगैरे करायचा. आणि त्याच्या हाताला म्हणजे तो गादी जेव्हा तप करत आहे तर त्याच्या हाताला तो चांडाळा लागलेला आहे. चांडाळा हा एक राक्षस आहे. म्हणून काय म्हणाले. सांगा कुठून आला हाडवा. मग त्या गादीला प्रश्न पडलाय की कुठून हा कुठून आला अचानक मध्येच मी स्नान करत असताना. म्हणून काय म्हणाले. सांगा कुठून आला हाडवा. चांडाला धरून बडवा.
कशाची परवा देव भ्रष्ट केला होत्याने त्याला नव्हती कशाची परवा शाही वैद्य मिरणात गाव तुम्हा सांगते मनात गिरवा सांगा कुठून आला हाडवा यो चांडाळा धरून बडवा सांगा कुठून आला हाडवा या चांडाळा धरून बडवा कुठून आला हाडवा या चांडाळा धरून बडवा कुठून आला हाडवा या चांडाळा धरून बडवा कसा जन्म झाला तो विधवा बाच्या कडवा बघा नव्हता इवा फुटाला पण स्वभाव त्याचा कडवा सांगा कुठून आला हाडवा या चांडाळा धरून बडवा सांगा कुठून आला हाडवा या चांडाळा सांग कुठून आला हाडवा या चांडाळा धरून बडवा. तर बघा अशा प्रकारे मी माझी पहिली बारी संपत आहे पण जाण्याच्या आधी बुवांना सांगते पुन्हा एकदा सांगते बुवा खेडची वाघीण बोलतात धाडल्याशिवाय राहणार नाही. पहिली बारी अगदी शास्त्रात केलेली आहे पण जर तुम्ही जास्त फालतूपणा केलात तर दुसरी बारी माझ्या हातात एवढं लक्षात ठेवायचं. हा चिपळूणला जशी तुमची अवस्था केली ना तशीच आता करेल. आणि बुवांना मला सांगायचंच होतं बुवा तुमची आणि माझी बारी आहे एवढं लक्षात ठेवायचं. माझ्या वडिलांवरून काही बोलायचं नाही आणि जर बोललात तर खरोखर बुवा दुसऱ्या बारी तुमचं कायच ठेवणार नाही. जेवढं काही तर घालून याल ना जॅकेट कोट टिळं बिळं बघा आता कसं लावून येतील आणि आनंद शिंदे सारखी स्टाईल मारत येतील. यांची सवय येते. प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी पण आले ना तेव्हा असे केस उडवत आले होते. आता पण बघा त्या मुलांसोबतच येतील. त्यांची आता तुम्ही बघालच आणि त्यांच्याकडे बघून तुम्हाला हसायला तर येणारच आहे. बघा बुवांची स्टाईल कशी येते. तर बुवा मी सांगते आता माझी पहिली बारी ते संपत आहे. तुम्हाला सुद्धा पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देते आणि इथेच सांगते.